भावांनो गुड मॉर्निंग. आणि आता दुसऱ्या पॉईंटची लोडिंग चालू झाली आहे दुसऱ्या दिवशी. आणि हा बघा असा माल आहे सगळा मोठा. भयासाहेब भरायला लागलेत आणि आपले वाघीण. आता एक्सप्रेसवे अहमदाबाद एक्सप्रेसवे 3 वाजता मी एक्सप्रेसवेला आलेलो आहे आणि एकटाच आहे. एकट्याला झोप आली, भरपूर त्रास व्हायला लागले. पण काय करता, परिस्थिती आणि संघर्ष हा नेहमी करावाच लागेल, पर्याय नाही. हे बा लय झोप आली बघा मित्रांनो. गाडी चालवतोय, काय करणार. तर भावांनो हे लोकेशन पहा. आणि मी आता कुठे असेल नक्कीच मला कळवा. म्हणजे ह्या भागामध्ये मी आता कुठे पोहोचलो असेल. आपला संभाजीनगर बीड सोलापूर हायवेला लागलोय. आणखी झोपलेलो नाही कसलाच. परवा दिवशीची गाडी चालू केलेली ती चालू आहे. आता बीडच्या जवळ आलोय बघा. लय त्रास झालाय, लय आपण त्रास. हा महाराजांचा पुतळा नेमकं कुठं आहे हे नक्की कमेंट करून सांगा. हे फिक्स सांगा, पण खोटं काही बोलू नका कोणी. आणि त्याचं लोकेशन आहे बघा हे. मग मला सांगा तुम्ही कुठं आहे ती नक्की कमेंट करून सांगा नक्की. नो संघर्षमय प्रवास आता पालीच्या घाटामध्ये म्हणजे पालीच्या तलावापाशी आलेलो आहे. हे बघा तलाव पहा. हळूहळू ऊन पडे, भरपूर वेळ भरपूर झालाय. 12:30 वाजून गेलेली. या म्हणताना गाडी दमाने चालवा लागायली उन्हामुळं. आणि इथे हे बघा आमच्या मित्रांच्या गाड्या लागल्या. हाटेल अशोक भाऊच्या त्यांच्या गाड्या आहेत बघा उभा इथं. अशोक भाऊची गाडी गेली का, हे गणेशरावची गाडी. आणि मस्त हॉटेल आहे बघा. पार्किंग बिर्किंग सर्वांनी इथं थांबत जावा. 40-44 पण मित्राची गाडी बाबा तिथं बाबा. आणि काही अडचण आली कोणला इकडं तरी बी अशोक भाऊ आहेत, गणेशराव आहे, सगळे मित्रमंडळ चांगले. कोणला अडचण आली तर 100 पंक्चर झालंय. टायर तर फुटलंय, पण पनवती म्हणतात ना, पनवती लागल्यावर हा बघा हे बी तुटून पडलं बघा. टिपणी अडकायचं, नटच तुटून गेला सगळा. टिपणी काढली, त्या साईडचा टायर पंक्चर झालाय. आणि दोस्त मंडळ जॅक घेऊन यायला लागले. जॅक पण फेल झाला. या राहील सोड्या माझ्या सगळं. जॅक पण फेल झालाय. आणि मी आहे मांजरसुंबेच्या घाटाच्या खाली. मांजरसुंबेच्या घाटाच्या जवळच आहे. पण कुठल्यामुळं टिपणी अडकायची पण पंचायत झाली. पुन्हा ती आता आणावा कुठून लगेच, ही पण मोठी पंचायत झाली. जी नाही ती आता मेंदू काम करीना गेलाय. ते बघूया काहीतरी बेल्टाचा तुकडा पण इथं अडकलेला आहे गाडीला. त्या बेल्टला बांधून टिपणी सध्याची अडकून घ्यावा म्हणतोय. पर्याय नाही, कधी नाही ते आमच्या वाघिणी ना. मग हे बघा हे असं जुगाड केलंय टिपणीवर चढवण्यासाठी. बघा बरं वाटतं का ते. हे पहा असं बांधून पुन्हा वर चढवायचे. टिपणीवर चढवण्यासाठी बघा असं जुगाड केले बघा. भारी ना. याला केळण वानोसाला सीताफळ. तर भावांनो अडचण आली होती ती पूर्ण केली या दादांनी. आणि
जॉक नव्हता, जॉक फेल झाला, ते जॉक पण ते घेऊन आले आणि बीडमध्ये होते ते. बीडवरनं येऊन गाडीचं काम पूर्ण झालं आणि मी आता रवाना व्हायला लागलोय. तर मी त्यांचं सगळ्यांचा आभार मानतोय. धन्यवाद. थँक्यू. तर भावांनो, अशोक भाऊच्या मित्रांनी, अशोक भाऊनी फोनवरून भरपूर मदत केली बरं का. आपले मांजर सुमेधा घाटाच्या खालचे, माझं गाव इथनं 40-45 किलोमीटर आहे. मग तिथनं प्रकाशला बोर्ड असतोवर, वडिलांना बोर्ड असतोवर अशोक भाऊने इथं त्यांच्या दोस्तांना फोन केला आणि पूर्णपणे अशी चांगल्या पद्धतशीर मदत केली त्यांनी आणि पूर्ण काम झालं गाडीचं. गाडी टायर फुटला होता, जॉक नव्हता, जॉक फेल झाला आणि मस्त काम करून आता बघा निघालोय. आता घाटाला लागलोय मांजर सुमेच्या. आणि विषय म्हणजे मी सगळ्यासाठी मदत करण्यासाठी त्यांचा मी व्हिडिओ घेतला होता त्यांच्या हॉटेलपाशी आणि तिथनं पुढं 200 मीटर आलो आणि माझंच टायर फुटलं. मलाच पहिलं तर त्यांची मदत लागली. बघ हा बघा त्याचा असं टाईम असतोय, वेळ असतोय आणि ते वेळ गेला. 4 तास गेले माझे कमीत कमी, पण माझं काम चांगलं झालं आणि मी निघालोय. तरी मी त्यांचं असं खूप खूप मनापासून आभारी आहे, असं खूप आभारी आहे. बघ भावांनो, हे बघा आता मी आलो बघा वर पहिल्या कॉर्नरला घाटाच्या आणि गाडीलाही दमाने चढवावं लागतं बघा. असं एवढं स्लो मध्ये चढवावं लागतं आणि गरम मध्ये यावं, म्हणून गरम होऊ नये म्हणून शिस्ताने चालवावं लागतंय. आणि हे आहे घाट, मांजरसुंबा बीड पालीघाट. आणि आपल्या 72-77 ग्रुपच्या ताफ्यातलं कंटेनर भरून आलेलं होतं हैदराबादवरनं आणि ते वापीच्या दिशेने रवाना झालं. भावांनो, सर्वांनी सपोर्ट करा, लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटू पुढील भागामध्ये.